आज मी घरी पहिल्यांदा साबण तयार करून बघितली अंघोळीची आणि खरंच खूप छान झाल्या होत्या साबणा। तर तुम्हाला सांगते काय काय यूज करून मी साबण तयार केली। सगळ्यात आधी तर साबण तयार करण्यासाठी लागणार आहे ते म्हणजे सोप बेस, जे की मी मिशोवरून बोलावलं होतं आणि खूप छान क्वालिटीमध्ये आलेलं होतं। 125 रुपयामध्ये अर्धा kg काही आलं होतं, तर तुम्हीसुद्धा बोलवू शकता। सगळ्यात आधी तर मी कडुलिंब आणि ॲलोवेराची सोप बनवून घेतली। कडुलिंब आणि ॲलोवेरा छान घरी आणून स्वच्छ धुवून घ्यायचं। धुतल्यानंतर छान मस्त ते मिक्सरमधून फिरवून घ्यायचं। ॲलोवेराचे काटे काढून घ्यायचे, वरची साल नाही काढली तरीसुद्धा चालेल। काटे काढून घ्यायचे आणि नंतर ते मिक्सरमधून फिरवून घ्यायचं पूर्ण। मिक्सरमधून जास्त पाणी टाकून फिरवू नका, नाहीतर खूप जास्त असं पाणी होतं। आणि नंतर त्याचं पाणी जे आहे ते छान कॉटनच्या कापडाने गाळून घ्या। ते दोन्ही मिक्सरमधून फिरवलेलं गाळून घेतल्यानंतर जो रस आपल्याला मिळेल त्याचंच आपल्याला काम आहे। जो चोथा आहे वरचा तो फेकून द्यावा लागेल। तर तो रस घ्यायचा आणि मिनिमम त्या रसच्या दुप्पट अशी साबण घ्यायची सोप बेस। तो डबल बॉइल्ड मेथडने छान मस्त बॉईल करून घ्यायचा। त्याचं पाणी होतं, नंतर त्याच्यामध्ये जे आपण ॲलोवेरा आणि कडुलिंबाचं रस काढलेला आहे तो त्याच्यामध्ये ॲड करायचा, छान मस्त मिक्स करायचा। आणि आपल्या घरी कुठलेही हे असो वाटी, प्लेट्स किंवा तुमच्याकडे जर मोल असेल सोप मोल, तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा बनवू शकता। मी तर वाट्यांमध्ये वगैरे घरच्याच आपल्या प्लास्टिकच्या झाकण वगैरे असं काहीही घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये साबण बनवू शकता। त्याच्यामध्ये भरून ठेवायचं, वाटल्यास तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा बाहेरसुद्धा थंड व्हायला ठेवू शकता। काही तासांमध्ये ते घट्ट होऊन जातं आणि खूप छान अशी सोप तयार होते। कडुलिंब आणि ॲलोवेराच्या सोपमध्येच मी थोडीशी हळद ॲड केली होती, त्यामुळे त्याचा कलर खूप जास्त बदलला होता। तुम्ही हळद ॲड करायची असेल तर करू शकता किंवा न केली तर खूपच चांगलं होईल, एवढा रंग चेंज नाही होणार। तर दुसरी सोप बनवली होती मी मसुराची डाळ, कडुलिंब आणि ॲलोवेराचा जो ज्यूस माझ्याकडे उरला होता तो, आणि त्याच्यामध्ये कॉफीचे 2 पॅकेट असं मिश्रण मी तयार केलं होतं। त्याच्या दुप्पटीने सोप बेस घेतला। सोप बेस घेऊन तो डबल बॉइल्ड मेथडने छान मस्त वितळून घेतला तो सोप बेस। नंतर त्याच्यामध्ये हे जे आपण पेस्ट तयार केलेलं आहे, मसुरीची डाळ, कडुलिंबाचा आणि ॲलोवेराचा ज्यूस आणि कॉफी, हे जे तिन्याचं आपण मिश्रण तयार केलं होतं ते त्याच्यामध्ये ॲड करायचं, छान मस्त मिक्स करून घ्यायचं। आणि मिक्स झाल्यानंतर जसं आपण पहिल्यांदा सोप बनवायला ठेवल्या होत्या तशाच प्रकारे वाटीमध्ये किंवा कोणत्याही बाउलमध्ये वगैरे तुम्ही प्लास्टिकच्या ते सोप बनवायला ठेवू शकता। खूप छान अशी सोप तयार झाली होती ही मसुराच्या डाळीची, आणि ही मी भरपूर दिवस झाले यूज करत आहे आणि खरोखर खूप छान। जास्त फेस नाही होत त्याचा, असा खूप असा झाक नाही होत, पण खरंच लावल्यानंतर असं वेगळंच स्मूथनेस आपल्याला जाणवतो आणि ब्राईटनेससुद्धा जाणवतो। मी फ्रीजमध्ये ते लवकर थंड होण्यासाठी ठेवलं होतं, कारण मला व्हिडिओज बनवायचे होते। तुम्ही बाहेरसुद्धा ठेवू शकता। सो कशा वाटल्या ह्या सोप बनवायचा व्हिडिओ मला कॉमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कॉमेंट करून मला कळवा। थँक्यू।